एकदा हात वरती जोरदार टाळी. माझे सहकारी मित्र आदरणीय चंद्रहार दादा यांच्या प्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे नेते, उपमुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं ज्यांना अनाथाचे नाथ म्हणले जातात, कारण मी दुर्दैवानं 2 वर्षापूर्वी अनाथ झालो आणि माझ्यावरती प्रसंग आल्यानंतर अनाथाच्या पाठीमागे एकनाथ कसा उभा राहतो हे ज्यांनी दाखवून दिले ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उद्योगमंत्री आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय उदय सामंत साहेब, आदरणीय दीपालीताई, आदरणीय गौरव भाऊ. मी सर्वांची नावं या ठिकाणी घेत नाही. व्यासपीठावरची सर्व नेते मंडळी, समोर उपस्थित चंद्रहार दादांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे सगळे सहकारी, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, साहेब मी जास्त वेळ बोलणार नाही. चंद्रहार दादांनी त्यांच्या मनोगतामध्ये सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, पण खूप कमी लोकांना माहिती आहे किंवा जे विट्याचे लोक आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की चंद्रहार दादा आणि मी, दीपालीताई लहानपणापासूनचा मित्र आहे. आम्ही दोघं एकत्र शाळेमध्ये होतो. मी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा एक किस्सा फक्त साहेब सांगणार आहे. त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते काँग्रेसचे अत्यंत जुने आणि ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी होते आणि 30 वर्ष सलग जिल्हा परिषदचे सदस्य होते. आणि आमच्या सगळ्यांच्या पुढे असा प्रश्न असायचा की यांना पराभूत कसं करायचं. त्यावेळेला रामरावदादा पाटील नावाची खूप मोठी व्यक्ती होती, त्यांना पराभूत करणं खूप अवघड होतं. आणि आम्ही त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होतो आणि त्यावेळेला आमचे नेते सारखे विचारायचे की कोण उमेदवार देणार आहे, कोण उमेदवार. अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता आणि रात्री 2 वाजता, नाही पहाटे झाला दादा, बरोबर ना तुम्ही, पहाटे तुम्ही सकाळी आला, हैदराबादवरून चंद्रहार दादा आले. त्यावेळेला लोकांना कळले की चंद्रहार पाटील उभा राहणार आहेत. आणि जे नेते कधीही पराभूत झाले नव्हते अशा नेत्यांना चंद्रहार दादांच्या उमेदवारी पुढे 10 मतांना मोठा पराभव त्यांना त्यावेळेला पत्करावा लागला होता. आणि चंद्रहार दादांची राजकीय सुरुवात खऱ्या अर्थानं त्यावेळेला झाली. परत ते महाराष्ट्र केसरी झाले. त्यांनी सांगितलं की मी माझ्या क्षेत्रातला मुख्यमंत्री झालो आणि ते परत अनिल भाऊंच्या बरोबर साहेब सारखे असायचे. फक्त एकदाच घोटाळा झाला आणि त्यांना अनिल भाऊ सारखे सांगायचे तू सगळं कर पण त्या पक्षात तेवढं जाऊ नकोस. मी ते भोगून आलोय म्हणून सांगायचे. काय पात्रता आहे, काय गुन्हा आहेत, मी सगळं जवळून बघितले. तुला राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं आहे, तुला मी शिंदे साहेबांच्यावर बसवतो, आपण तुला तिकीट मागवा पण तू आमच्यावर राहिलं पाहिजेस. फक्त दादांच्या आयुष्यात एकच गडबड झाली आणि नको त्या माणसापाशी पोहोचले, इतक्या नको त्या माणसापाशी पोहोचले की ज्यानं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शिव्या खाल्ल्या अशा माणसाच्या मागे दादा उभा राहील. आणि त्यामुळे दादा कदाचित तुम्हाला आता म्हणून तुम्ही बोलून गेला 60,000 मतं. तुम्ही जर आमच्या बरोबर असता, शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये असता, तर तुम्हाला एकट्या खानापूर 60,000 मतं दिली असती. बाकीच्यांचा प्रश्नच वेगळा होता. पण देर आहे दुरुस्त आहे दादा. आज तुम्ही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत आहे. मी शिंदे साहेबांचा आणि सामंत साहेबांचा एकाच गोष्टीबद्दल आभार मानेन. राजकारणामध्ये अनिल भाऊंच्या नंतर तेवढीच कमांड, तेवढीच पकड आम्ही मतदारसंघावरती ठेवली. तसाच संपर्क आहे, तसंच काम चालू आहे. फक्त तब्येतीनं मी किरकोळ होतो. एक पैलवान माझ्याबरोबर पाहिजे तेवढा चंद्रहार दादा तुम्ही माझ्याबरोबर दिलाय. आता या जिल्ह्यामध्ये आम्ही अत्यंत ताकदीनं पक्ष वाढण्याची जबाबदारी आम्ही 100% पूर्ण करू. शिंदे साहेब, तुम्हाला ह्या जिल्ह्याचं येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये खूप मोठा बदल दिसेल. तो बदल घडवून देण्याची जबाबदारी आम्ही सर्व एकत्रितपणे पूर्ण करू. तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या पक्षामध्ये, शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आलाय, आमच्यावरती विश्वास ठेवलाय. निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये एकत्रित चांगलं काम करूया अशा शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.